नमस्कार, आपण पाहत आहात DNK न्यूज मराठी। पाहूया आजच्या सविस्तर बातम्या। पेरण्याहून 70 दिवस झाले तरी पीक पाहणी पूर्ण होईना। सर्व्हर डाऊन असल्यामुळे 90% शेतकरी पीक पाहणीपासून वंचित। खरीप हंगाम सुरू होऊन जवळपास 70 ते 75 दिवस होत आहेत। पीक पाहणी केली नाही तर विमा, नैसर्गिक आपत्तीच्या मदतीपासून शेतकऱ्यांना मुकावे लागणार आहे। यामुळे कृषी व महसूल खात्याने ॲपमधील तांत्रिक अडचण दूर करून नोंदणीची सुलभ प्रक्रिया सुरू करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। पिकांचा 20 मीटरच्या आतीलच फोटो काढा तरच होईल पीक नोंदणी। डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपद्वारे नवी अट। सध्या राज्यभर खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी पीक पाहणी सुरू असून आतापर्यंत 9 लाख हेक्टरवरील पिकांची नोंद झाली आहे। गेल्या उन्हाळी हंगामात ही नोंदणी करताना प्रत्यक्ष शेतातील फोटो काढण्यासाठी प्रत्यक्ष लागवडीपासून 50 मीटरची अट होती, ती आता 20 मीटर करण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक लागवडीची अचूक माहिती मिळणार आहे। तसेच ॲपवर यापूर्वी नोंदणी करताना मोबाईल क्रमांकावर आलेला OTP अनेकदा टाकावा लागत होता। आता एकदाच OTP टाकून नोंदणी पूर्ण करता येईल। शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर माहितीतील दुरुस्ती करण्यासाठी पुढील 48 तासांची मुभा दिली आहे। तसेच नोंदणी 24 कोटींचा घोटाळा, तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे। आरोपी नॉट रिचेबल पोलिसांकडून शोध सुरू। जालना जिल्ह्यातील नैसर्गिक अनुदान वाटपातील 24,90,81,818 रुपयांच्या फसवणूक प्रकरणाचा तपास बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे। या प्रकरणातील आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला असून अनेक संशयित आरोपी संपर्क क्षेत्राबाहेर गेल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीनंतर आणखी आरोपी वाढतील, असे जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले। सन 2022 ते 2024 या वर्षात शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळ्यात मंगळवारी अंबड पोलीस ठाण्यात 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। घोटाळ्यासंबंधी